होती लांबदूर पल्याला 14 कोकण 13 लाख तेलंग देवा 12 लाख गुजरात लागली होती देवा बरं का फिरायला बरोबर का सोगे काही ना म्हणायला अक्का मायवा करून देवा पराकष्टी देवा झालेल्या असायला आणि निघून गेली होती बरं का कुठं त्यावेळेला हे गेली होती लांबदूर पल्याला एरणपुरच्या शिवला काडापूरच्या राणाला एरणपुरच्या देवा शिवला आणि एरंडा या पुराच्या पुराच्या का एरंडा या पुराच्या एरणपुरच्या शिवाला शिवाला का काडापूरच्या राणाला कामाची मायवा मायवा का कामाची मायवा कामाची मायवा मायवा का कामाची मायवा निघोण्या चालल्या चालले का निघोण्या चालल्या शिवाला काळा प्रचार राहणाला देवा निघून गेली होती त्यात्रे जाग्याला निघून देवा गेली होती त्यावेळी एरणपुरची मुलाने देवा काय केलं उत्तर त्या जाग्याला एरंडा या बघा या पुराच्या एरंडा या बघा या पुराच्या पुरायाची बघा या मुलागा एरणपुरची बघा या मुलागा पुरा डोरा बघा या देवान गोटनाच्या बघा या माळाला गोटनाच्या बघा या माळाला गोटनाच्या बघा या माळाला निघून त्या बघा या आल्या आल्या निघून त्या बघा या आल्या आल्या थोडा सोटे बघा या तळवाद्या डावा मांडा बघा या उमाद्या मायवा निघून गेली होती एरणपुरच्या देवा शिवाला काडापूरच्या राणाला बन्नीच्या झाडाच्या लिंबाच्या झाडाच्या सावलीला बसायला इतक्याच्या मला देवा एरणपुरच्या मुलाने काय देवा केलं त्या जाग्याला आणि डाव देवा मांड्याला होता त्यावेळेला खेळत खेळत का नजर गेली होती त्या अक्का मायवाकडे त्या वेळेला अक्का मायवाच्या जवळ निघून गेली त्या अक्का मायवाला बोलू लागले बरे का पुण्या बघा गावच गा पुण्या बघा शिवच गा पुण्या बघा गावच गा पुण्या बघा शिवच गा बोलायाला
लांबदुरा पल्ल्याचे गा चिंचणे सोर नगराची गा निघून जायला जसे काल आले होते अक्का मायवाला विचारायला विचार केला म्हणा त्याच वेळेला कुठल्या गावची पुण्या शिवाच्यानी कसं काय आलं सांग लवकर वेळ का लागली होती अक्काला बोलायला अक्का मायवाला आले होते लहानदाण्या मुलांनी काय बोलाय त्याच वेळेला लांबपल्याची चिंचणीसुर नगराची अक्का मायवा म्हणतात मला कान्या बिळदेवाला जोगाई बघायला आलो यात्रे जाग्याला आले होते काका कुणी जेव्हा सांगायच्याच वेळेला तुमच्या गावामध्ये कोण मुलगी असली तर सांगा त्यावेळी लहान ताने बाळ लागली होती देवा काय सांगायला अक्का मायवाला आले होते खाना कुणी जेव्हा सांगायच्याच वेळेला हे सांगायला लागाल्या गावाच्या या मदाला गावाच्या मदाला गावाच्या मदाला गावडे पार कट्याला पिपळात या झाडावर झाडे बागा आईवा उगावत या पुढागा पुढा बागा करून घरात या आईवा रायाना बिहा म्हणतात त्याच्या बागा पोटाला त्याच्या बागा ह्या पोटाला सात गाण्या आहे ना सात गाण्या आहे ना ही लहानपणी बाळ लागली होती बोलायला गावाच्या मनाला येणं होती रायाना हाय उगावता पुढा त्याच्या घर वाड्याचा जसे काल आले होते खाना कुणी सांगाय त्याच वेळेला समोरच्या बाजूला पार कट्टा आहे पिपळाचं झाड आहे त्याच्या वाड्याला सोन्याच्या देवा चौकडे चांदीचं उमर आहे तर का जसे का अक्का मायवाला खाना कुणी द्या बाळाची पटवून द्यायला अक्का मायवन हे विचार केला मनाला वाट लागली होती चालाच्याच वेळेला त्याच्या पोटाला 7 जण कन्या आहेत जाऊन विचारा म्हणून सांगायला अक्का मायवा निघून गेली होती रेळबोगती गावाच्या जवळच्या बाजूला गावाच्या मताला जाय त्याच वेळेला गावाच्या नारी गावायाच्या नारी गा शेनी देवा वळला शेनी देवा वळला निघून जायला जसिका गावाच्या जवळ शिवला जायला एवढ्या देवा वेळा त्यात जाग्याला गावाच्या नारी आल्या होत्या शिंकुडे वळण्यासाठी गावाच्या बाहेरच्या बाजूला अक्का मायवा बोलू लागली त्यांना जसिका नगरच्या नारी लागले होते बोला त्याच वेळेला बोलायला लागली होती मी काय येडगुती रायनाचा वाडा सांगा आपल्याला त्या गावच्या नारीने सांगितलं बाळाने सांगितलं त्याप्रमाणे त्या वेळेला सांगितले अक्का मायवाला त्याच वेळेला अक्का मादिया मायेवा
होती जाऊन वाड्याच्या समोरच्या जाग्याला वाड्याच्या समोरच्या बाजूला उभा राहायला त्यावेळी त्या लहानताना बाळाने त्या नारीने सांगितल्याप्रमाणे त्या वाड्याला सोन्याच्या चौकटी चांदीचं उंबर मोठ्याची तोरण लागली दिसायला. माझ्या नेत्रानं पाहिले त्याच वेळेला नेत्रानं जेव्हा पायाला बाहेरच्या चौकडीला उभा राहायला एवढं पाहिलं कोणी बरं का त्या येळगोटे रायानं त्या जाग्याला होती रायानं नेत्रानं पाहिला आणि काय झालं होतं बोला त्याच वेळेला येळा होते बघा रायाना येळा होते बघा रायाना बोलायला बघा लागला सांगायला बघा लागला बोलायला बघा लागला आता माझ्या बघा माईला बघा तू बघा का ग कशायाचं बघा कारण कशायाचं बघा कारण माझ्या बघा आता वाड्याला अक्का मायवाला नेत्रा पैशाने बोलू लागला. अक्का मायवा कशाच्या कारणे आले त्याच वेळेला हे अक्का कशाच्या करणारे माझ्या वाड्याला तिला घरामध्ये घ्यायला बसायला बसका टाकायला भरला तांब्या दिला तिच्या हाताला. अक्का मायवाचे आगं स्वागत केले त्याच वेळेला अक्का मायवा तीन सुराम सुर भरायला त्या बसकार टाकलेल्या बसक्यावर जाऊन बसायला कशाच्या करणार का सांग्या गरीबाच्या घरला येणं केलं आज असे लायला होता रायना बोलायला अक्का मायवाला होती काय बोला त्याच वेळेला त्यावेळी अक्का मायवा बोलू लागली या येळ होती रायनाला. हे दादा आलोय मी पोळीच्या दोघीनं माझ्या ताने बिल्लीवाला सोगरी बघायला. असे राहिले होते बोला अक्का मायवा त्याच वेळेला हे अक्का गरीबाची थट्टा करू नकोस म्हणायला नाही रे रायन आलोय मी पोळीच्या दोघीनं रे का अक्का मायवा लाले होते स्वतः सांगा एवढं त्याच वेळेला सांगायला लागल्या लागले गा बोलायला लागले गा बोलायला लागले लागले गा आका माझे माये वागा माझी माये वागा माये वाचा शेबदगा शेबदगा ऐकून ऐकून गा येळ भूते राया नगा तर अक्का मायवा लागली होती सांगायला अरे रायाना खरोखर झालो मी पोळीच्या तुटीनं जसं का अक्का मायवाने बोलत होता ऐकलं गायनाने लाला होता विचार करायला सुद्धा सात लेकीने लाला होता हरे हाकी महाराजाच वेळेला 7 जण लागला होता हरी देवा मारायला. त्यावेळी 7 जण लेकी या बापाचा शब्द देवा आहे कोणत्या वेळेला धाव करत निघून आल्या होत्या स्वतः घरवाड्याला समोर त्या
सोप्याला येऊन उभा राहिल्या त्याच जाग्याला. 7 जण एकेकने आंघोळ सवळ करायला नवी पितांबर अंगावरती नेसायला द्यायला. दुसरे का निसून स्वतः वळीनं उभारल्या त्याच जाग्याला. एका वळीनं देवा उभा करायला आणि हाका मायवा लागली होती या 7 जण देवा लेकीला न्याळायला. झाली होती न्याळायला न्याळत न्याळ स्वतः त्या शेवटच्या बायला त्याच जाग्याला. दिंड्या सांगतो दिन कोला गुणादी सुरत्या सांगतो दिन कोला गुणादी तुला बिनार नाही र कधी तुला बिनार नाही र कधी. तुला बिनार नाही र कधी तुला बिनार नाही र कधी. तुझे नाव काय मला घोड बळ होऊन काढतो सगळ. ताप मारतील का ताप मारतील का सांगतो आधी तुला बिनार नाही र कधी तुला बिनार नाही र कधी. तर आता मायवाने काय करायला. जसं का विचार केला अक्का मायबानं म्हणाले काय लागली होती करायच्याच वेळेला. तूच काय असं सांगे जागी अक्का मायवाने देवा का लागली होती आज 7 जण लेकीची न्याळायला. न्याळत न्याळत सर्व साऱ्या लहान बहिणीला बरं का. जसे का अक्का मायवाच्या मनात घेण्याला स्वतः नववा नावाची मुलगी आली त्याच वेळेला. वसंत देवा आली आणि हेळ होती रायणाला बोलू लागले माझ्या भावाचा विचार करतो आणि तुला सांगतो रे का. जसे का म्हणायला आणि अक्का मायवाने त्याच वेळेला. हे अक्का मायवानं पांढरा पडका डोईवरती ठेवायला निघून आली होती चिंचणी सूर्यनगराला. पण इकडे ताण्या बिरदेवाने काय करायला. जसे का तान्या बिरदेवाला आला होता न्याळायला अक्का मायवाची वाट लागला होता त्याच वेळेला. ताना माझा या बिरादेवा ताना माझा यो बिरादेवा अक्का माया या मायाच्या. अक्का माझ्या या मायाच्या अक्का माझ्या या मायाच्या. नगराला ताना बिरदेवतीची वाट बघत
बघत होता अक्का मायवाला बघितलं ते काय बोलू लागला अक्का माहेवाला नेत्राने पाहिली ताना देऊ लागला होता बोलायला अगा अगा अक्का कुठं गेली सांग मला त्याच वेळेला हे अक्का कुठे गेली सांग लवकर आपल्याला त्यावेळी अक्का बोलू लागल्या ताने बिरदेवाला हे बिरदेवा तुला सोगई बघण्यासाठी गेलो होतो या हिरगोते देवा वाड्याला का बिरदेव लागला होता अक्का माहेवाला काय बोलायच्याच जागी आला हिरगोती रायनाच्या वाड्याला जायला सर्वात नववा नावाची मुलगी पसंत करून आलो या तुला त्यावेळी ताना बिरदेव लागला अक्का मायवाला बोलायला अक्का माहेवाला लागला होता बोला पहिल्या सत्य वगैरे त्याच जागी आला हे अक्का बेका जग दुनियातल्या सर्व साऱ्या माझ्या माया बहिणी आहेत करून घेतली तर मावळ्या नारदाची बहीण मावळ्या नारदाची घडली कामवाच करून घेणार त्या वेळेला बोलायला या लागायला देवा सांगायला लागायला बोलायला या लागायला देवा सांगायला लागायला समजू घालायला अक्काचा शब्द काय ऐकते ना ताने देवाला जीव खाऊ घालायला आणि ताना देवा अक्का माईवाला बोलू लागला जीवन खावणार तिरुपती व्हायला आणि जसा का ताना बिरा पालाला होता का मायवाला बोलायच्याच वेळेला हे अक्का मला घोड्या बसण्यासाठी मला घोडा दे का घोडा पाहिजे बसायला म्हणून आला होता बोलायच्याच जागी आला त्यावेळी अक्का लागली होती बोलायला आणि घोडा घोड्याच्या पागला तुला पाहिजे तो घोडा घ्या म्हणून सांगायला ताण्या देव निघून गेला घोड्याच्या पागला घोड्याच्या पागला जायला आणि ताण्या बिरदेवाने घोडा स्वतः पसंत करायला घोड्याच्या पागला घोड्याच्या पागला घोड्याच्या पागला घोड्याच्या पागला पागला बजायला पागला बजायला पागला बजायला या ताण्या विरोधीवाला ताण्या विरोधीवाला ताण्या विरोधीवाला पाय साकागा चारे पाय साकागा कुसाडीला बांधावा कुसाडीला बांधावा चिपेलाया बुजावरा चिपेलाया बुजावरा कंपणाला मोराया कंपणाला मोराया घोडा त्यानं पायाला घोडा त्यानं पायाला